बघा आजचा टॉपिक आहे आकृत्या मोजणी आणि हा जो टॉपिक आहे हा 1 किंवा 2 मार्काला विचारला तो आणि खूप सोपा टॉपिक आहे. त्याकरता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि ही पीडीएफ मी ग्रुपला ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर बघा बेसिक पासून आपण या ठिकाणी घेऊया. अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे की दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा असा प्रश्न आहे. तर आपल्याला फक्त इथं काय करायचंय 1, 2 आणि 3 आणि यांचे सगळ्यांचे ऍडिशन करायचे 1 अधिक 2 अधिक 3 तर टोटल किती आले 6. यात दिलेल्या डायग्राम मध्ये 6 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक आपला 4. आता आपण या ठिकाणी बघूया की 6 त्रिकोण कुठे दिसत आहेत. तर आपल्याला जे सिंगल वाले आहेत 1, 2 आणि 3 तर 1, 2 आणि 3 त्याच्यानंतर हा 1 आणि 2 पासून एक त्रिकोण तयार झालेला आहे 1 आणि 2 पासून त्याच्यानंतर हा 2 आणि 3 पासून 2 आणि 3 पासून आणि फायनली हा जो सगळ्यात मोठा त्रिकोण आहे जो की 1, 2 आणि 3 पासून तयार झालाय. तर इथं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 तर टोटल दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत 6 त्रिकोण आहेत. त्याच्यानंतर पुढची आकृती आहे आपली की यामध्ये पण आपल्याला त्रिकोणांची संख्या शोधायची आहे. तर सांगा बरं याच्यामध्ये किती त्रिकोण असणार आहेत 15. तर इथं 1, 2, 3, 4 आणि 5 यांची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 तर टोटल किती त्रिकोण झाले 15. पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी बघा सेम आहे सेम ट्रिक वापरायची आहे. सेम इथं नंबरिंग केले 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3 आणि 4 तर ही आडवी या ठिकाणची बेरीज आली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 टोटल ही बेरीज आली 15 आणि यांची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 टोटल बेरीज किती आली 10 तर 10 आणि 15 किती आले 25. या कुठल्याही सेक्शन मध्ये एका त्रिकोणामध्ये डबल अंक आलेले नाहीयेत. येतं लक्षामध्ये हे जे मी अंक टाकतोय ही पायाच्या ठिकाणी टाकतोय. हा जो पाया आहे त्या ठिकाणी आपण हे अंक त्या ठिकाणी टाकत असतो. तर आपलं पर्याय क्रमांक काय आलं इथं उत्तर 1 आलं. आता या ठिकाणी बघा आपल्याला इथं पाया कोणता आहे तर पाया आहे हा वाला इथे हा पाया आहे बरोबर. मग आता हा एक त्रिकोण आहे तात्पुरता हा सेक्शन विसरून जा तुम्ही. तर मी इथं नंबरिंग स्टार्ट केली हा 1 हा 2 हा 3 4 आणि 5 बरोबर. तात्पुरता हे सोडून दिले. आता हा परत एक पाया बघा इथून या रेषा अशा जात आहेत ना तर हा एक पाया तयार झाला इथं. तर मी इकडे नंबरिंग केली 1 2 3 करा किंवा 1 2 3 करा 1 2 आणि 3 तर यांची बेरीज किती आली 15. यांची बेरीज आली 15 अधिक यांची बेरीज किती आली 6. आता इथं काय झालं एकाच पोर्शन मध्ये 2 अंक आले म्हणजे तो जो त्रिकोण आहे तो इकडून पण मोजला आणि इकडून पण मोजला म्हणून त्याला एक काय करायचं मायनस करायचं. तर 15 आणि 6 किती आला 21. 21 म्हणून एक गेला किती आला 20. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 20 पर्याय नाहीये. तर इथं आपण करेक्शन करून घेऊ कुठला एक पर्याय त्या ठिकाणी 20 म्हणून कन्सिडर करू. कळालंय सगळ्यांना. त्याच्यानंतर आता इथे पण आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. आता बघा या ठिकाणी समजा हा एक पाया आहे बरोबर. याला मी ए बी मानतो. काय मानतो ए बी. तर इथून किती रेषा आल्या बघा ही पहिली एक रेषा ही दुसरी बरोबर. तर हा एवढा पोर्शन तयार झाला हा 1 हा 2 आणि हा 3 तर 1 अधिक 2 अधिक 3 किती आले 6. आता हा एक त्रिकोण आहे बघा इथून ही अशी रेषा गेली इथून ही अशी रेषा गेली 1 2 आणि 3 तर 1 अधिक 2 अधिक 3 किती आले 6 आणि वजा काय केला 1 तर 6 6 12 12तून 1 गेला 11. तर दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 11 त्रिकोण आहे. जिथं डबल अंक आला एका सेक्शन मध्ये तिथं एक मायनस आपल्याला करायचा आहे. कळालंय. आता इथे बघा या आकृतीमध्ये सगळ्यात पहिले मी फक्त एवढा पोर्शन कन्सिडर करतो एवढा वाला बरोबर. इथे ट्रिक वापरली 1 2 आणि 3 तर 1 अधिक 2 अधिक 3 टोटल किती आले 6. आता एवढा वाला पोर्शन मी कन्सिडर करतो हा वाला आणि इथं हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण आहे. तर इथं पण 1 2 आणि 3 तर 1 अधिक 2 अधिक 3 किती आले 6. आता हा वाला पोर्शन एवढा कन्सिडर करतो मी हा त्याच्यामध्ये ही पहिली रेषा ही दुसरी रेषा तर 1 2 आणि 3 1 अधिक 2 अधिक 3 किती आले 6. तर टोटल किती त्रिकोण आहे त्या आकृतीमध्ये 18 त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 4.
आता इथे एक डायमंड शेप आलेला आहे. बरेच विद्यार्थी काय करतात या ठिकाणी इथं नंबरिंग करतात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि यांची सगळ्यांची बेरीज करतात. यांची सगळ्यांची बेरीज किती आली 45. पर्याय क्रमांक 1 उत्तर देतात पण ते उत्तर काय होतं चुकून जातं. इथं काय आहे की हा जो बेस आहे हा इथपर्यंत आलेला आहे. तर 1 2 3 इथं स्टॉप झालं की परत इथं सेकंड बेसला परत 1 पासून आपल्याला स्टार्ट करायचंय. कळलंय? तर आता बघा याला काउंटिंग कशी करणार 1 2 3 1 अधिक 2 अधिक 3 किती आले 6. परत इकडं 1 2 3 4 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती आले 10. इथं 1 आणि 2 तर किती आले 3. तर 6 आणि 10 16 16 आणि 3 किती आले 19. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. कळालंय का? आता अशा प्रकारची डायग्राम येते. तर यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारली. फार सोपं आहे बघा. या ठिकाणी सगळ्यात पहिले हा एक त्रिकोण दिसतो तुम्हाला मोठा दिसला का हा एक. तर हा एक त्रिकोण झाला बरोबर. त्याच्यानंतर हा एक उलट त्रिकोण आहे बघा हा वाला. किती त्रिकोण झाले हे 2. आणि हे जे कॉर्नरचे आहेत 1 2 3 4 5 आणि 6. तर कॉर्नरचे 6 हा एक 7 आणि हा एक 8 असे 2. तर टोटल या आकृतीत किती त्रिकोण आहेत 8 त्रिकोण आहेत. याला 6 कॉर्नर स्टार म्हणतात. याला 5 कॉर्नर स्टार म्हणजे 5 स्टार पण आपण याला म्हणतो. येतं लक्षात. आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये त्रिकोण मोजण्यासाठी आपल्याला वेगळी ट्रिक वापरायची. इथं काय करायचं बघा पहिले जे सिंगल दिसणारे त्रिकोण ते काउंट करून घ्यायचे बघा 1 2 3 4 आणि 5. हे 5 त्रिकोण दिसले. कळलं. आता 2 अंक एकत्र येऊन कोणता त्रिकोण तयार होतो का ते बघायचं आपल्याला. 2 अंक एकत्र येऊन तर बघा हा 1 आणि 3 पासून एक त्रिकोण तयार झाला. हा 1 आणि 3 पासून बरोबर. त्याच्यानंतर हा 1 आणि हा 4 पासून एक त्रिकोण तयार झाला. इथं 1 आणि 4 पासून. त्याच्यानंतर हा 2 आणि 4 पासून एक त्रिकोण तयार झाला. 2 आणि 4 पासून. त्याच्यानंतर हा 2 आणि त्याच्यानंतर 3 आणि 5 पासून एक त्रिकोण तयार झाला. 3 आणि 5. तर हे सिंगल 5 त्रिकोण काउंट केले होते आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर या स्टार मध्ये किती त्रिकोण आहेत 10. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं ज्या स्टारला 6 कॉर्नर आहेत त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत 8. आणि ज्या स्टारला 5 कॉर्नर आहेत त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत 10. परीक्षेला जर दोघी स्टार पैकी कुठलंही आलं तर त्रिकोण मोजत बसायचं नाही डायरेक्ट उत्तर द्यायचंय. कळलंय का? आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची. तर आपण काय करूया पहिले वरचा सेक्शन बघूया. कोणता वरचा सेक्शन. तर इथे ट्रिक काय होती 1 2 3 आणि 4. तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 टोटल किती आले 10. परत आता खालचा सेक्शन बघूया आपण 1 2 3 आणि 4. तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती आले 10. तर 10 10 किती आले 20. पण एवढ्यात उत्तर द्यायचं नाही. बरेच लोक 20 उत्तर देतात आणि ते उत्तर चुकून जातं. आता आपल्याला इथं अजून कोणते एक्स्ट्रा त्रिकोण दिसतात ते आपल्याला बघायचंय. तर बघा पहिले आपण फक्त वरचा सेक्शन बघितला होता त्याच्यानंतर खालचा सेक्शन बघितला. आता वरचा आणि खालचा सेक्शन एकत्रित आल्यानंतर कोणते त्रिकोण होतात ते तयार झाले आपल्याला बघायचे. बघा हा पहिले बघा 2 आणि 2 वाला दिसला का. हा 2 आणि 2 वाला हा झाला 1. तसाच हा 3 आणि 3 वाला हा झाला 2. त्याच्यानंतर हा इथून बघा हा पूर्ण सेपरेट एवढा हा दिसला का. हा झाला 3. आणि त्याच्यानंतर हा एक इकडचा हा 4. तर वर 10 खाली 10 आणि वरचा आणि खालचा मिळून 4. टोटल किती झाले 24. म्हणजे पर्याय क्रमांक काय आलं उत्तर 4. आता इथे बघा पहिले तर ना आपल्याला या ठिकाणी पाया शोधायचे की पाया कुठे आहे बरोबर. तर बघा इथून या रेषा इथं आल्या ना हा पहिला त्रिकोण बरोबर. त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा. तर यांच्यासाठी पाया कोणता झाला हा वाला. तर इथं मी नंबरिंग केली पूर्ण याच्यामध्ये बरं. तर झाला हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. कळलंय. आता बघा परत हा एक पाया तयार झाला हा इथं वाला बरोबर. तर इथून एक ही रेषा इथं गेली इथून एक रेषा अशी गेली. तर हा 1 हा 2 आणि हा 3. तर बघा यांची बेरीज किती आली 10. 1 2 3 4 यांची सगळ्यांची बेरीज आली 10. अधिक यांची बेरीज किती आली
6. इथे एक डबल मोजला गेलाय का? हो मोजला गेलाय. तो काय केला? एक मायनस केला. तर 10 अधिक 6 16. 16तून एक गेला 15. कळालं इथपर्यंत? आता फक्त आपल्याला एवढा पोर्शन बघायचा आहे बघा. हा एवढा वाला. कळालं का? 1 2 आणि 3. तर 1 अधिक 2 अधिक 3 किती आले? 6. तर टोटल किती त्रिकोण झाले? 21. पर्याय क्रमांक 1. घरी याची प्रॅक्टिस करायची आहे. इथं आपल्याला कोणांची संख्या विचारली की दिलेल्या आकृतीमध्ये कोणांची संख्या किती? इथं सिंपल ट्रिक तीच आहे त्रिकोण मोजण्यासारखी. 1 2 3 4 5 आणि 6 यांची सगळ्यांची काय करणार? ऍडिशन. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 टोटल किती आले? 21. आता बघा या ठिकाणी मला आहे ना चौकोनांची संख्या शोधायची. कसली संख्या शोधायची आहे? चौकोनांची. तर बघा इथं तुम्हाला सगळा पोर्शन सारखा दिसतोय बघा. लक्ष द्या सगळ्यांनी. इथं जसा हा पोर्शन आहे तसाच हा इकडचाही पोर्शन आहे. कळलंय का? आणि तसाच हा देखील पोर्शन आहे इथपर्यंतचा. फक्त इकडच्या पोर्शन मध्ये काय नाहीये? एक आडवी रेषा नाहीये. कळलं? तर मला चौकोन शोधायचे. काय शोधायचे? चौकोन. तर मी काय करतो? जसं आपण केक मधून एक पीस बाहेर काढतो ना तसा याच्यातला एक पीस बाहेर काढतो मी. कोणता वाला? हा इकडचा. बरोबर? मग हा पीस कसा तयार होणार बघा. कळलं का? आता याच्यात चौकोन मोजणार कसे ते आपल्या ठिकाणी बघायचंय. तर पहिले मी काय करतो? इकडे आडवी नंबरिंग करतो. कशी? आडवी. 1 आणि 2 चौकोन मोजण्यासाठी सांगतो. मग उभी नंबरिंग करतो. 1 आणि 2. कळलं? आडवी आणि उभी नंबरिंग केली तर आता काय करायचं? आडवी नंबरिंगची बेरीज करायची. 1 अधिक 2 3 आणि उभी नंबरिंगची पण बेरीज करायची. 1 अधिक 2 3. तर आडवी नंबरिंग केली मग उभे नंबर दिले. आडव्या नंबरांची बेरीज केली, उभ्या नंबरांची बेरीज केली आणि फायनली त्यांचा काय करायचा? गुणाकार. 3 त्रिक 9. तर एवढ्या पोर्शन मध्ये 9 चौकोन आहेत. किती चौकोन आहेत? 9. हे जर आपल्याला मोजायचे आहेत 9 चौकोन कसे तर बघा मी मोजून दाखवतो तुम्हाला. लक्ष द्या. या डायग्राम काही फरक नाही. फक्त इथं मी चौकोन घेतले तिथे एक्झॅक्ट चौरस घेतले. येतं लक्षात? तर बघा आपल्याला 9 चौकोन मोजायचे. 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4 हे दिसले का? आता बघा हा 1 आणि 2 पासून एक चौकोन तयार झाला. 1 आणि 2. त्याच्यानंतर हा 3 आणि 4 पासून आडवा. 3 आणि 4. त्याच्यानंतर हा 1 आणि 3 पासून एक चौकोन तयार झाला. 1 आणि 3. आणि त्याच्यानंतर 2 आणि 4 पासून 2 आणि 4. आणि हा संपूर्ण बघा हा एवढा संपूर्ण 1 2 3 आणि 4. तर 1 2 3 4 हे सिंगल वाले 5 6 7 8 आणि 9. तसंच याच्यात पण किती चौकोन तयार होतील? 9. तर मग आपल्याला कळालं या खालच्या पोर्शन मध्ये किती चौकोन आहेत? 9 चौकोन. तर 9 1 9 9 दुने 18 9 त्रिक 27. कळालं? हे 27 कळाले. आता हा पोर्शन बघूया इकडचा. तर या पोर्शन मध्ये 3 चौकोन आहेत. किती चौकोन आहेत? 3. इथं 1 आणि 2. 1 अधिक 2 3. 3 चौकोन कसे बघा? हा 1 हा 2 आणि हा संपूर्ण 3. तर या ठिकाणी 3 चौकोन आहेत. 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27. 27 आणि 3 30. 30 आणि हा एक 31. हा वाला 32 आणि हा वाला 33. तर याच्यामध्ये टोटल किती चौकोन आहेत? 33 चौकोन आहेत. कळलंय का? याच्यामध्ये आपल्याला अर्धवर्तुळ शोधायचे. काय शोधायचे आहेत? अर्धवर्तुळ. आता बघा जर मी एखाद्या वर्तुळाला एक आडवी रेषा केली तर किती अर्धवर्तुळ झाले? 2 झाले. वरचा आणि खालचा. आता परत एक उभी रेषा करतो तर 4 झाले. वरचा खालचा आहे 2 आणि उजवीकडे आणि डावीकडे 2. इकडे आणि इकडे. तर टोटल एका ह्याच्यात किती झाले? 4. तर म्हणजे एका वर्तुळामध्ये 4 अर्धवर्तुळ आहे. कळालंय का? मग आपल्याला टोटल वर्तुळ किती ते मोजायचे. तर बघा हा 1 2 3 4 5
आणि हा 6. तर 6 गुणिले 4, 6 चोक 24. तर याच्यामध्ये टोटल किती अर्धवर्तुळ आहेत? 24. तिथं एखादी पर्याय आपण करेक्शन करून टाकू. तर किती अर्धवर्तुळ याच्यामध्ये? 24. राहील का लक्षात? आता आपल्याला याच्यामध्ये त्रिकोण मोजायचे आहेत. हा एक पिरॅमिड आहे. जसं आपण पत्त्यांचं घर बनवतो त्या टाईपचं एक घर आहे. आणि याच्यामध्ये विविध डायग्राम दिले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्रिकोण वाजायचे की टोटल किती त्रिकोण आहेत. येतं लक्षात? मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण बघूया. तर फॉर्म्युला आहे बघा, n इन ब्रॅकेट n प्लस 2 इन ब्रॅकेट 2n प्लस 1 डिवाइड बाय 8. हा फॉर्म्युला आहे फिक्स. जर असे पिरॅमिड स्वरूपाचे त्रिकोण आले तर याच्यात टोटल किती त्रिकोण ते मोजण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता काय करायचं बघा, नेमकं इथं n म्हणजे काय किंमत टाकायची, ते किती मजले आहेत, किती फ्लोर तयार केले, ती म्हणजे n ची व्हॅल्यू. तर बघा, हा पहिला मजला, हा दुसरा मजला, हा तिसरा मजला आणि हा चौथा मजला. तर याचा अर्थ इथं n ची व्हॅल्यू काय घेतली? 4. जेवढे मजले तेवढे n ची व्हॅल्यू आपण घेणार. आता बघा, n च्या ठिकाणी काय किंमत टाकायची? 4. हे बघा, इथं किंमत टाकली 4, ब्रॅकेट घेतला, 4 अधिक 2. परत 2n चा अर्थ काय होतो? 2 गुणिले 4 अधिक 1 भागाकारात काय घेतला? 8. आता या ठिकाणी बघा 4, आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, 4 आणि 2 6, म्हणजे 4 गुणिले 6 गुणिले, इथं गुणाकार करणार का बेरीज करणार? पहिले गुणाकार. 2 चोक 8, 8 आणि 1 9, छेद काय घेतला इथं? 8. आता इथं 4 ने भाग दिला. कशाने भाग दिला? 4 ने. तर 4 1 4, 4 दुने 8, बे 1 बे, बे त्रिक 6, 9 त्रिक 27. तर दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 27 त्रिकोण आहेत. कळलंय का सगळ्यांना? आता पुढच्या आकृतीमध्ये बघूया आपण. याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण ते बघायचे. आता इथं यांची किंमत काय बघा, हा पहिला मजला, हा दुसरा मजला आणि हा तिसरा मजला. तर यांची किंमत काय आली इथे? 3. मग ती 3 किंमत टाकायची इथं बघा. 3 गुणिला इन ब्रॅकेट 3 अधिक 2 इन ब्रॅकेट 2 गुणिला 3 अधिक 1 भागाकारात काय घेतला? 8. 3 गुणिले 3 अधिक 2 5 गुणिले बेत्रिक 6, 6 ने 7 भागाकारात 8. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की 8 आणि कुठल्याही संख्येला भाग जात नाही, त्यांचा गुणाकार करून घेतो. 3 5 15, 15 7 105 भागिले 8. तर 8 आणि 105 ला भाग जात नाही. 8 आणि 105 ला भाग जात नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं? 105 म्हणून एक कमी करून घ्यायचा. 105 मध्ये एक काय करायचा? कमी करायचा. किती आला मग? 104. 104 ला 8 ने भागायचं. 8 1 8, उरला 2, खाली कोण आला? 4. 8 त्रिक 24, बाकी आली 0. तर किती त्रिकोण आले? 13 त्रिकोण आले. जर आलेल्या गुणाकाराला 8 ने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्येतून एक वजा करायचा आणि त्या वजा आलेल्या वजाबाकीला 8 ने भागायचं. कळलंय का? आता बघा, सेम आहे इथं यांची व्हॅल्यू काय बघा, 1 2 3 4 5, 5 मजलेत. मग इथं यांची व्हॅल्यू काय आली? 5. मग 5 इन ब्रॅकेट 5 अधिक 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 5 प्लस 1 डिवाइड बाय किती घेतलं इथं? 8. मग इथं 5 गुणिले 5 आणि 2 7 गुणिले बे पंचे 10. कधीच बेरीज पहिले करायची नाही. बे पंचे 10 आणि 1 11 भागिले 8. आता इथं परत 8 आणि कुठल्या संख्येला भाग जात नाहीये. तर 5 इन 7 35 आणि 35 गुणिले 11 385 भागिले काय करणार? 8. आता 8 आणि 385 ला भाग जात नाही तर काय करणार? एक कमी करून घ्यायचा. म्हणजे काय आला तो? 384 ला भागितला 8 ने. 8 चोक 32, उरला 6, खाली कोणाला? 4. 8 8 64, तर बाकी काय आली? 0. म्हणजे किती त्रिकोण आले इथे? 48 त्रिकोण आले. आले का लक्षामध्ये? आता इथं बघा, इथं यांची व्हॅल्यू काय आहे? हा पहिला मजला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. आलं लक्षामध्ये? मग इथं यांची व्हॅल्यू काय येणार? 6.
6 इन ब्रॅकेट 6 अधिक 2 इन ब्रॅकेट 2 into 6 प्लस 1 डिवाइड बाय काय घेतला 8. मग इथं 6 गुणिले 6 आणि 2 8 गुणिले बेसक 12 12 ने 13 भागीला काय केला 8 8 8 काय झाला कॅन्सल 13 सक 78. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. कळलंय. तर आपल्याला अशा प्रकारचे त्रिकोणांची संख्या शोधण्यासाठी या डायग्राम मध्ये या पिरॅमिड मध्ये आपल्याला फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. फॉर्म्युला काय n इन ब्रॅकेट n प्लस 2 इन ब्रॅकेट 2n प्लस 1 डिवाइड बाय 8. पण समजा जर फॉर्म्युला तुम्हाला आठवण नाही राहणार तर काय करायचं एक सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची. इथं n ची व्हॅल्यू जी आहे पहिला मजला दुसरा मजला आणि तिसरा मजला. तर इथं n ची व्हॅल्यू काय आली 3. इथं n ची व्हॅल्यू आहे 4. इथं n ची व्हॅल्यू आहे 5 आणि जो आपण लास्टला बघितलं तिथं n ची व्हॅल्यू आहे 6. तर काय करायचं बघा जिथं n ची व्हॅल्यू 3 आहे तिथं 13 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत 13. जिथं n ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे याच्यात टोटल 27 त्रिकोण आहेत. किती आहेत 27 आणि याच्यामध्ये आहे 48 आणि याच्यामध्ये आहे 78. 3 मजले असतील तर 13 त्रिकोण 4 मजले असतील तर 27 त्रिकोण 5 मजले असतील तर 48 त्रिकोण आणि 6 मजले असतील तर 78 त्रिकोण. याच्या बाहेर कुठलीही डायग्राम जर अशी आली त्याच्या बाहेर विचारणार नाही. म्हणून तुम्हाला जसं मोबाईल नंबर पाठ करून घेतात तसं 13 27 48 78 पाठ करून घ्यायचं. 13 27 48 78 हे लक्षात. म्हणजे फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा अंक पाठ केले कधी फायदेकारक. आता परत याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. तर अशा प्रकारचे बॉक्स येतात आणि याच्यात त्रिकोणांची संख्या मोजायला सांगितले असतं. तर इथं काय करायचं बघा 1 2 3 आणि 4 आणि जो पण सगळ्यात मोठा नंबर येईल त्याच्यात दुप्पट करून टाकायचा. तर 4 दुने 8. मग याच्यात खरंच 8 त्रिकोण आहेत का ते बघूया. तर हा पहिला 1 हा दुसरा 2 हा तिसरा 3 आणि हा चौथा 4. हे 4 त्रिकोण दिसले. आता बघा हा 1 आणि 2 पासून एक मोठा त्रिकोण तयार झाला. 1 आणि 2 पासून 5 2 आणि 3 पासून 6 3 आणि 4 पासून 7 आणि 4 आणि 1 पासून 8. तर टोटल या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत 8. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 साइन दुने 12. यांची बेरीज नाही करायची. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही अशा याच्यात मला बेरीज करायला सांगितली होती. डायग्राम बदलली का ट्रिक बदलते ना. इथे 1 2 3 4 5 6 7 8 8 दुने 16. येतं लक्षात. तर नेहमी लक्षात ठेवायचं ही जर अशी डायग्राम आली तर याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण 8. त्याच्यात एक रेषा वाढवली तर 12 परत त्याच्यात एक रेषा वाढवली 16. असं तुम्ही जेवढ्या रेषा वाढवणार आणि त्या जेवढे अंक येणार त्यांच्यात दुप्पट त्या ठिकाणी आपल्याला करायचे असते. तर आता आपल्याला परीक्षेला अशा प्रकारच्या डायग्राम येतात आणि याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारलेली असते. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. एकूण बॉक्सची संख्या किती बॉक्स आहे तिथे 3. पहिला दुसरा तिसरा. एका बॉक्स मध्ये किती आहेत 4 आहेत. अरे आत्ता शिकवलं 8 आहे ना. 1 2 3 4 4 दुने 8. मग एकूण बॉक्सची संख्या एका बॉक्स मध्ये किती त्रिकोण आहेत 8 त्रिकोण. म्हणून गुणिले काय केलं 8. बॉक्स आहेत 3 आणि एका बॉक्स मध्ये आहेत 8. बरोबर इथपर्यंत आलं. आता जेव्हा काही बॉक्स एकत्र येतात जर सिंपल एवढा पोर्शन बघितला असता तर त्याच्यात 8 आहे. पण जेव्हा काही बॉक्स एकत्र येतात तेव्हा 2 बॉक्स मिळून अजून काही त्रिकोण एक्स्ट्रा तयार होतात. तर मधल्या रेषांची दुप्पट करायची. मधल्या रेषांची दुप्पट बघा ही एक रेषा आहे बरोबर आणि हे एक रेषा आहे. तर याची काय केली दुप्पट केली. मग किती रेषा द्या 2. त्याचे काय करायची दुप्पट. दुप्पट म्हणजे गुणिला 2. बघा अशा डायग्राम मध्ये मधल्या रेषांची काय करायची दुप्पट. तर बघा 3 8 24 अधिक 2 दुने 4. तर 24 आणि 4 किती आले 28. बरोबर. आता बघा 8 1 8 8 2 16 8 3 24. मग हे जे एक्स्ट्राचे तयार झाले ते बघूया. 24 आणि हा एक 25 25 आणि हा एक 26 त्याच्यानंतर हा एक उलटा 27 आणि हा एक इथून एक 28. तर टोटल या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत 28 त्रिकोण आहेत. आता बघा इथं किती बॉक्स आहेत 4. मग एकूण बॉक्सची संख्या 4. एका बॉक्स मध्ये किती आहेत 8 अधिक मधल्या रेषा 1 2 3 त्याची काय करणार दुप्पट. 4 8 32 अधिक 3 दुने 6
32 आणि 6 38. घरी प्रॅक्टिस करायची. एकूण बॉक्सची संख्या 5 गुणिले 8 अधिक मधल्या रेषा 1 2 3 4. जर बॉक्स 5 असतील तर मधल्या रेषा 4 असतील. जर बॉक्स 3 असतील तर मधल्या रेषा 2 असतील. मग मधल्या रेषा किती आल्या 4. त्यांची काय करायची दुप्पट. 5 8 40 अधिक 4 2 8. 40 आणि 8 48. आता बघा इथं मधल्या रेषांची दुप्पट न करता चौपट करायची. काय करायची चौपट. बघा जेव्हा असा बॉक्स होता अशा बॉक्स पासून डायग्राम तयार झाल्या होत्या तेव्हा मधल्या रेषांची काय करायची ती दुप्पट. आता या ठिकाणी काय केलंय मध्ये एक अजून रेषा दिली म्हणून मधल्या रेषांची काय करायची चौपट. पण एका बॉक्स मध्ये किती तिथं बघा 1 2 3 4 5 6 साइन 2 12. तर इथं फॉर्म्युल्यात तिथं 12 आलाय. पहिले काय होता 8. एकूण बॉक्स किती आहे 1 2 3. बॉक्स किती आहे 3. एका बॉक्स मध्ये 12 अधिक मधल्या रेषा 1 आणि 2 त्यांची काय करायची चौपट गुणिला 4. 12 36 अधिक 2 8. 36 आणि 8 44. कळलंय का. आता या ठिकाणी बघा बॉक्स किती आहे 1 2 3 4. एका बॉक्स मध्ये किती 12. 4 बॉक्स आहे तर रेषा किती असणार आहे 3 आणि त्यांची काय करायची आहे चौपट. 12 चौक 48 अधिक 3 चौक 12. 48 आणि 12 किती आले 60. हे घरी प्रॅक्टिस करायची बर का. हे मी मुद्दाम इथं थोडं स्पीडली घेतोय. घरी तुम्हाला जाऊन प्रॅक्टिस करायची. सांगा इथं किती बॉक्स आहेत 5 गुणिले काय केलं 12. मग 5 बॉक्स आहे तर रेषा किती असणार आहे मधल्या 4. 1 2 3 आणि 4 त्यांची काय करायची चौपट. 12 पंचे 60 अधिक 4 चौक 16. 60 आणि 16 76. आता बघा पहिले अशा बॉक्स पासून डायग्राम तयार झाली होती. मग त्याच्यानंतर अशा बॉक्स पासून डायग्राम तयार झाली. एक रेषा एक्स्ट्रा वाढली. आता अशा बॉक्स पासून डायग्राम तयार होते. बरोबर. म्हणजे एका बॉक्स मध्ये किती बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 2 16. म्हणजे इथं एक रेषा एक्स्ट्रा वाढली. येतं लक्षामध्ये. तर एकूण बॉक्स किती बघा हा पहिला बॉक्स हा दुसरा आणि हा तिसरा. एका बॉक्स मध्ये किती आहेत 16 गुणिले 16 अधिक मधल्या रेषांची चौपट. आता एक लक्ष द्यावा ही रेषा काउंट करायची नाही. जर बॉक्स किती आहे 3 तर मधल्या रेषा राहतील 2. मग ही एक मेन रेषा आहे आणि हे एक मेन रेषा आहे आणि त्यांची पण काय करायची तर चौपट करायची. म्हणजे जर अशा प्रकारचे डायग्राम असतील तर तिथं काय करायची दुप्पट मधल्या रेषांची दुप्पट आणि अशा प्रकारचे असतील तर मधल्या रेषांचे काय करायचे चौपट. बरोबर. तर 16 48 अधिक 2 चौक 8. 48 आणि 8 किती आला 56. कळालंय का. इथे बघा एकूण बॉक्स किती आहे पहिला बॉक्स हा दुसरा हा तिसरा आणि चौथा. 4 बॉक्स एका बॉक्स मध्ये किती आहेत 16. मधल्या रेषा किती आहेत 3 त्याला काय केलं 4. 16 चौक 64 अधिक 3 चौक 12. तर 64 आणि 12 किती आला 76. इथं एकूण बॉक्स किती आहेत 5 गुणिले 12. 5 बॉक्स आहेत मधल्या रेषा किती असणार 4 आणि त्यांची काय करायची चौपट. 12 पंचे 60 अधिक 4 चौक 16. काय आलं हा 16 बॉक्स हा 16 पंचे 80 आणि 80 16 किती आले 96. कळलंय का. आतापर्यंत आपण जेवढ्या डायग्राम बघितल्या तिथं फक्त आपण मोजत होतो त्रिकोण. काय मोजत होतो त्रिकोण. आता ज्या डायग्राम बघतोय आपण त्या ठिकाणी आपल्याला त्रिकोण न मोजता त्या ठिकाणी आपल्याला चौरस आणि आयत मोजायचे. काय मोजायचे चौरस आणि आयत. चौरसला इंग्लिश मध्ये स्क्वेअर म्हणतात आयताला रेक्टँगल म्हणतात. चौरसाच्या चारी बाजू समान असतात आणि आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात समान असतात. आलं लक्षामध्ये. आता या ठिकाणी बघा दिलेल्या आकृतीतील चौरस आणि आयताची संख्या मोजा. तर चौरसाची संख्या कशी मोजायची आणि आयताची कशी मोजायची याच्यासाठी जी ट्रिक आहे त्या दोघी ट्रिक साठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आडवी आणि उभी नंबरिंग करणं. 1
2 3 4 5 ही आडवी नंबरिंग केली. आता उभी नंबरिंग करतो 1 2 3 4 आणि 5. तर पहिले आपण चौरसासाठी बघूया. चौरसासाठी काय ट्रिक आहे तर इकडचा शेवटचा अंक आणि इकडचा शेवटचा अंक यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिला 5 पाचा पाचा 25. मग इकडचा शेवटचा आणि इकडचा शेवटचा यांचा गुणाकार 4 गुणिले 4 4 चोक 16. मग परत यांचा गुणाकार केला 3 त्रिक 9. मग यांचा गुणाकार केला 2 गुणिला 2 4. आणि जो उरलेला अंक आहे उरलेल्या अंकांमध्ये जो मोठा असेल त्याला ऍड करायचा. आता इथं मोठा तर एकच आहे मग त्याला ऍड करायचं. मग 25 आणि 16 31 41 41 आणि 9 50 50 आणि 4 54 54 आणि 1 55. तर चौरस किती आहे त्या ठिकाणी 55 चौरस. कळलंय चौरसाची संख्या किती आली 55. पण आपल्याला या ठिकाणी आयात पण विचारले. तर आयात करण्यासाठी काय करायचं आडवी बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती आली ती बेरीज 15. मग उभी बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती आली ती 15. आणि यांच्या दोघांचा गुणाकार करायचा 15 गुणिला 15 225. तर आयताची संख्या किती आली 225. आता बघा इथे 225 आणि 55 आहे आणि ते 55 आणि 225 आहे. हे पहा 200 तर नाहीये 50 तर नाहीये 2 पाऱ्याचा बाद झाला. दोघी पाऱ्यामध्ये सारखे अंक आहेत. आपल्याला पहिले काय विचारलंय चौरस. चौरस किती आहे 55. मग 55 अगोदर पाहिजे होता मग हा इथं 55 अगोदर आहे आणि नंतर आयात 225 आहे. हेच जर उदाहरण असं विचारलं असतं की दिलेल्या आकृतीमध्ये आयात आणि चौरसाची संख्या शोधा तर मग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आलं असतं. आता सेम इथं चौरस आयताची संख्या शोधायची. आडवी नंबरिंग केली 1 2 3 4 5 6 7. उभी नंबरिंग केली 1 2 आणि 3. तर पहिले आपण काय शोधणार चौरस. तर 3चा आणि 7चा शेवटच्या अंकांचा गुणाकार केला 3 गुणिले 7 3 7 21. मग 2चा आणि 6चा 2 गुणिले 6 किती आला 12. उरलेल्या अंकांमध्ये जो मोठा असेल कोण उरला आहे 5 त्याला इथं ऍड करायचं. 1 आणि 2 3 3 आणि 5 8 2 आणि 1 3. तर चौरस किती आले 38. 38 कुठे पहिले इथे आणि इथे 2 ठिकाणी आहे. कळलंय का. आता आयात मोजायचे. तर आयात मोजण्यासाठी यांची बेरीज करायची 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28. 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 गुणिले 6 6 48 8 अचायला गेला 4 साइन 2 12 12 आणि 4 16. 168 काय आले आयात. म्हणजे पर्याय क्रमांक काय आला आपलं उत्तर 1. कळलंय का. आता इथं आपल्याला काय करायचंय हे टोटल किती बॉक्स आहेत ते आपल्याला इथं बघायचे. तर याला पण एक ट्रिक आहे ती ट्रिक लक्षात घ्या. इथं नंबरिंग करायची. पहिली ही लाईन बघू आपण 1 2 3 4 5 आणि 6. कळलं का 1 2 3 4 5 आणि 6. ही नंबरिंग झाल्यानंतर सेकंड लाईन पकडायची 1 2 3 4 आणि 5. मग 1 2 3 आणि 4 1 2 आणि 3 1 2 आणि 1. आता आपल्याला काय करायचंय बघा पहिले यांची बेरीज करायची या लाईनीची. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 किती आले 21. मग यांची बेरीज करायची. ही बेरीज आली 15. मग ही बेरीज करायची ही आली 10. मग त्याच्यानंतर ही बेरीज 6 ही आली 3 आणि हा 1. तर 1 आणि 5 6 6 6 12 12 आणि 3 15 15 आणि 1 16 16शी 6 चल गेला 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 1 5. तर किती आले 56 बॉक्स याच्यामध्ये आले या डायग्राम मध्ये. कळलंय का. इथे बघा 1 2 3 4 आणि 5. तर टोटल बेरीज झाली 15. 1 2 3 4 10. पुढची बेरीज जाणार 6 त्याच्या पुढची 3 त्याच्या पुढची 1. या त्रिकोणी संख्या आहेत. एका दिवशी सांगेल मी हा कन्सेप्ट त्रिकोणी संख्या काय राहतात.
तर टोटल 5 आणि 6 11 आणि 3 14 1 1500 5 हातच्या गेला 1 2 3 तर टोटल किती आले 35. तर अशा प्रकारचे काउंटिंग ऑफ फिगर्स आकृत्या मोजणी हा टॉपिक आपण इथं संपवलेला आहे आणि परीक्षेला 1 किंवा 2 मार्काला त्या ठिकाणी येत असतो. आलं लक्षामध्ये. थँक्यू सो मच. एक ब्रेक घेऊन घ्या.